मी लतिका भिवा पालव डोंबिवली येथून बोलत आहे. मी महात्मा बसवेश्वर यांना सादर प्रणाम करून माझी कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पुस्तक. कपाट लावताना त्या दिवशी अचानक एक पुस्तक भेटलं. कपाट लावताना त्या दिवशी अचानक एक पुस्तक भेटलं. बक्षीस म्हणून दिलं असावं. की निमित्त होतं कुठलं? हो, आठवलं. तो दिवस आणि तो क्षण. माझं चालू होतं तेव्हा बालपण. पुस्तकाचं आवरण चक्क पिवळं पडलं होतं. पुस्तकाचं आवरण चक्क पिवळं पडलं होतं. एवढं काळाचं परिवर्तन घडलं होतं. एक वार थांबून पान उघडलं हळू. एक वार थांबून पान उघडलं हळू. वाटलं त्याला माझं मन लागलं कळू. वाटलं त्याला माझं मन लागलं कळू. खजिना सापडावा तसंच झालं होतं माझं. खजिना सापडावा तसंच झालं होतं माझं. पुस्तकही नक्कीच म्हटलं असेल, काय करू हिचं? अक्षरांची आरास शब्दामध्ये नटली होती. अक्षरांची आरास शब्दामध्ये नटली होती. मी कविता, कथा अजून बराच साज घेऊन ती उभी नटली होती. आठवलं तो काळ. आठवला तो काळ जेव्हा हेच होते माझे सवंगडी. आठवला तो काळ जेव्हा हेच होते माझे सवंगडी. पुस्तकांना हातात घेऊन वाचण्यासाठी मी मारायचे दडी. चांगलं काय वाईट काय, चांगलं काय वाईट काय, काय करायचं काय नाही याची पेरणी ह्यांनीच तर केली. चांगलं काय वाईट काय, काय करायचं काय नाही याची पेरणी यांनीच तर केली. बाल मनाला माझ्या बालगुटी दिली. इवलंच जग होतं माझं. इवलंच जग होतं माझं. पण मला घडलं विश्वदर्शन. सामान्य ज्ञान, विज्ञान कट्टा, रंगभरा, किती बाई होतं आकर्षण. एकाच पुस्तकात असलेली ही सगळी दालनं. एकाच पुस्तकात असलेली ही सगळी दालनं म्हणजे मित्रच तर होते माझे. मला म्हणायचे हवं ते घे, सगळं ज्ञान भांडार आहे तुझे. आज माझं जग समृद्ध केलं ज्यांनी. आज माझं जग समृद्ध केलं ज्यांनी, त्यांच्याकडे पाहायला वेळही नाही. जरूर असेल मोबाईल काळाची गरज. जरूर असेल मोबाईल काळाची गरज. पुस्तकांची सर मोबाईलच्या दुनियेला नाही. पुस्तक मिटताना डोळ्यात टचकन आलं पाणी. पुस्तक मिटताना डोळ्यात टचकन आलं पाणी. आणि मन गाऊ लागलं पुस्तकातली गाणी, पुस्तकातली गाणी, पुस्तकातली गाणी. धन्यवाद.